मुंबईतल्या घाटकोपर इथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नाशिक पालिका ॲक्शन मोडवर आली आहे। नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंग्स काढण्यास सुरुवात झाली आहे। नाशिक महानगरपालिकेने फेर सर्वेक्षण केल्यानंतर नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकात असलेले हे 4 होर्डिंग्स धोकादायक आढळून आल्यानंतर आता पालिकेने कारवाई केली आहे। याचा आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। घाटकोपर येथील होल्डिंग दुर्घटनेनंतर आता नाशिकमध्ये देखील ज्या धोकादायक होल्डिंग आहेत त्या उतरवण्यासाठी महापालिकेने अनेकांना नोटिसा दिल्या आहेत। त्यासोबतच नाशिकमधील आपण जर आता बघू शकतो सीबीएस येथील हे भलं मोठं असं होल्डिंग हे काढण्याचं काम आता जे आहे ते सुरू झालं आहे। एसटी महामंडळाच्या मालकीचं हे होल्डिंग आहे। त्यासोबतच हे होल्डिंग हे धोकादायक महापालिकेने ठरवल्यानंतर महापालिकेने या होल्डिंग काढण्यासाठी महामंडळाला या संदर्भात पत्र दिले होते। मात्र आता सध्या या होल्डिंग काढण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे। त्यासोबतच नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरातील अनेक होल्डिंग जे आहेत ते धोकादायक ठरवण्यात आले। त्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी जे आहे ते होल्डिंग तपासणी करून या ठिकाणी धोकादायक होल्डिंग असलेले जे होल्डिंग आहे ते उतरवण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या आणि महापालिकेच्या माध्यमातून आता हे होल्डिंग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नाशिकच्या सीबीएस या ठिकाणी हे होल्डिंग आहे आणि या होल्डिंग हे एसटी महामंडळाचं असले तरी देखील मात्र हे होल्डिंग काढण्यासाठी आता महापालिकेने पत्र दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या माध्यमातून हे होल्डिंग काढण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी प्रयत्न सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।